लोकशाहीचा हक्क बजावू आपण सारे मतदानाचा निवडून आपण देऊ। नमस्कार, सर्वोत्कर्ष विद्यामध्ये मुलुंड या शाळेत आपलं सर्वांचं स्वागत आहे। आत्ताच आपण बघितलं आहे लोकसभा निवडणुका झालेल्या आहेत, विधानसभेच्या निवडणुका सुद्धा येऊ घातलेल्या आहेत आणि आत्ताच 26 जूनला शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघ याही निवडणुका झालेल्या आहेत। त्यामुळे हे 2024 साल पूर्णपणे निवडणुकांचंच आहे असंच म्हणायला लागेल। तर शालेय वर्ष मात्र 2024-25 या कालावधीमध्ये शाळेतल्या मुलांना मतदान प्रक्रिया कशी असते हे प्रत्यक्षपणे समजून घेण्यासाठी ही प्रक्रिया उद्या ते देशाचे भावी नागरिक होणार आहेत आणि देशाचे भावी नागरिक कसे असले पाहिजे, मतदान प्रक्रिया कशी असली पाहिजे, निवडणूक प्रक्रिया कशी संपन्न होते, त्यासाठी आमच्या शाळेने हा एक उपक्रम घेतलेला आहे। निवडणूक हा एक मतदान केंद्र शाळेने उपस्थित केलेले आहे। त्याच्यासाठी मतदान कक्षामध्ये काय काय उपस्थित असतं त्यासाठी आमचे हे शाळेतले विद्यार्थी आहेत। पहिला जो विद्यार्थी आहे आपण ज्याला म्हणतो PRO, APRO आणि PO1, PO2, PO3 हे जे आहे PRO आणि प्रिसाइडिंग ऑफिसर आहेत आणि इथे जे बसलेले आहेत हे सर्व पक्षाचे प्रतिनिधी आहेत आणि हे संपूर्णपणे हा जो उभा केलेला आहे मतदान कक्ष आहे प्रत्यक्षरित्या की बॅलेट पेपरवरती आता आम्ही काय केलेलं आहे, बॅलेट पेपर केलेला आहे। या प्रकारे ही बॅलेट पेपरची रचना केलेली आहे। ही रचना केल्यानंतर या प्रकारे आम्ही मुलांना चिन्ह दिलेली आहेत। चिन्हासमोर जो वर्गातील विद्यार्थी उभा आहे त्या विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव आहे आणि या बॅलेट पेपरवरती मुलांनी आपल्या आवडत्या उमेदवाराचं चिन्हापुढे त्यांनी शिक्का मारायचा आहे आणि ही प्रक्रिया या मतदान पेटीमध्ये त्यांनी आपलं नाव उमेदवाराला निवडून देऊन त्यांनी विजय करायचा आहे। अशा प्रकारे ही जी निवडणूक प्रक्रिया आहे ही आम्ही शाळेने एक उत्तम राबवलेला आहे। आमच्या सर्वोत्कर्ष विद्यामध्ये यामध्ये आज आम्ही निवडणूक प्रक्रिया कशी असते, मतदान कसं करायचं ते विद्यार्थ्यांना माहिती नसतं, म्हणून ते त्यांना ज्ञात व्हावं म्हणून आज आमच्या शाळेमध्ये सर्वोत्कर्ष विद्यामंदिरमध्ये मतदानाची प्रक्रिया आम्ही करणार आहोत। त्यासाठी सगळी व्यवस्था जशी मतदान आयोगाकडे असते, आयोग कशा पद्धतीने मतदानाची व्यवस्था केलेली असते कशा पद्धतीने व्यवस्था ही आम्ही आज आमच्या शाळेत केलेली आहे। कारण आमच्या विद्यार्थ्यांना त्यामुळे मतदान कसं केलं जातं याचं ज्ञान मिळणार आहे। त्यासाठीच आम्ही आज हे मतदानाचं हे निवडलं आहे आणि या मतदानामध्ये वर्ग प्रतिनिधी आम्ही निवडतोय म्हणजे वर्गप्रमुख, प्रत्येक वर्गाचे वर्गप्रमुख आम्ही निवडणार आहोत। त्यामुळे त्यासाठी हे मतदान प्रक्रिया आहे। त्याचबरोबर प्रत्येक वर्गाचा मतदानाचा प्रतिनिधी निवडून मग संपूर्णपणे जे आपण प्रतिनिधी निवडलेले आहेत त्यापैकी एक मुख्यमंत्री आपण निवडणार आहोत, एक उपमुख्यमंत्री निवडणार आहोत आणि नंतर सर्व आरोग्यमंत्री, शिक्षण मंत्री, नंतर अवजड व उद्योग मंत्री, शालेय मंत्रिमंडळ, वर्ग मंत्रिमंडळ प्रत्येकाची अशा पद्धतीने ती रचना करणार आहोत। उत्सव आहे तुमचा आमचा लोकशाहीचा हक्क बजावू आपण सारे मतदानाचा निवडून आपण देऊ आपला नेता असेल जो राज्याचा भाग्य विधाता बाळगू लोकशाहीचा अभिमान चला करू मतदान, चला करू मतदान, चला करू मतदान, चला करू मतदान। आमचा लोकशाहीचा हक्क बजावू आपण सारे मतदानाचा निवडून आपण देऊ आपला नेता असेल जो राज्याचा भाग्य विधाता बाळगू लोकशाहीचा अभिमान चला करू मतदान, चला करू मतदान, चला करू मतदान, चला करू मतदान। उत्सव आहे तुमचा आमचा लोकशाहीचा हक्क बजावू आपण सारे मतदानाचा निवडून आपण देऊ आपला नेता असेल जो राज्याचा भाग्य विधाता बाळगू लोकशाहीचा अभिमान चला करू मतदान, चला करू मतदान, चला करू मतदान, चला करू मतदान।
मतदानाचा. निवडून आपण देऊ आपला नेता, असेल जो राज्याचा भाग्यविधाता. बाळगू लोकशाहीचा अभिमान. चला करू मतदान, चला करू मतदान, चला करू मतदान, चला करू मतदान. उत्सव आहे तुमचा आमचा लोकशाहीचा, हक्क बजावू आपण सारे मतदानाचा.